बर्बाद व्हायला लागतं जर नियोजन नसेल तर. एक मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे हा झाला आणि वेड्यासारखं हे शहर वाटेल तिकडे पसरायला लागलं. त्याला काही नियोजन नाही, काही नाही. कुठेही रस्ता निघतोय. मला वाटलं आज इथे काही BRT करावी, मला वाटलं इथे फ्लायओव्हर करावा, मला वाटलं आज फ्लायओव्हर तोडावा, दुसरा बांधावा. काल परवाकडे मी बघत होतो, पुणे शहर, फक्त पुणे महानगरपालिका, एवढीच फक्त गोष्ट बोलतोय, पुणे महानगरपालिका या शहराची लोकसंख्या आहे 70 लाख. आत्ता मी 5-10 वर्षापूर्वीपर्यंत मी ऐकत होतो साधारणपणे या शहराची लोकसंख्या होती 30 लाख, 32 लाख, 35 लाख. आज बघतोय 70 लाख. आणि या 70 लाख लोकसंख्येच्या शहरामध्ये वाहनं किती आहेत? 72 लाख. कुठून रस्ते मिळणार आहेत तुम्हाला? कुठून रस्ते पुरणार आहेत आपल्याला? ही सार्वजनिक बसेसची व्यवस्था जी आपली असते, आता मेट्रो सुरू झाली आहे. मी मागे मेट्रो सुरू करताना मी आपल्याच अधिकाऱ्यांना सांगितलं होतं, म्हटलं एक सुरू करून बघा पहिल्यांदा पुणेकर जात आहेत का. प्रत्येक शहराची एक मानसिकता असते. मुंबईमध्ये रेल्वेने प्रवास करणं, BSTने प्रवास करणं वर्षानुवर्ष चालू आहे. पुणेकरांची काय परिस्थिती आहे? टू व्हीलर घेतली, मारली किक, चालला. कोण जिना चढेल आणि कोण ती मेट्रो पकडेल आणि कोण कशाला जाईल, त्यापेक्षा आपल्या इथून पटकन जाऊन येतो. हा प्रत्येकाच्या विचारातनं आज ज्या व्हेकल्स वाढलेले आहेत पुणे शहरामध्ये, उद्या रस्ते मिळणार नाहीत आपल्याला. मी जी काय माहिती काढली त्याप्रमाणे पुणे शहरामध्ये साधारणपणे एका शहराला रस्ते हे त्या शहराच्या लोकसंख्येप्रमाणे 15% रस्ते लागतात. आज पुणे शहरामध्ये साधारणपणे 7.5 ते 8% रस्ते आहेत. उद्या सकाळी घरातनं निघाल आणि तिथेच असाल. गेल्या 10 वर्षामध्ये साधारणपणे 30 लाख लोक बाहेरून आले या शहरामध्ये. 30 लाख. शिक्षणासाठी आले, उद्योगासाठी आले. मी फक्त नुसतं तुमच्यासाठी फक्त वाचून दाखवतो, आपल्याकडे कल्पना नसते की पुणे हे शिक्षणाच्या दृष्टीने कदाचित जगातलं असं एकमेव शहर असेल की जिथे एका शहरात सगळ्यात जास्ती विद्यापीठ आहेत आणि वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था आहेत. पुण्यात सरकारचं सावित्रीबाई फुले विद्यापीठ आहे. त्या व्यतिरिक्त 12 डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत, 5 खाजगी विद्यापीठे आहेत, 6 स्वायत्त ऑटोनॉमस विद्यापीठे आहेत, नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे, डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, केंद्र सरकारची 2 महत्त्वाची कॉलेजेस आहेत, त्याशिवाय राज्य सरकारची इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, 8 मेडिकल कॉलेजेस आहेत. याशिवाय सदन कमांड पुण्यात आहे. देशातील पहिल्या 15 टॉप IT कंपन्यांची ऑफिसेस आहेत. पुण्यात 5,80,000 मीडियम आणि स्मॉल स्केल इंडस्ट्री आहे, ज्यांची अंदाजे दिल्लीला कर म्हणून किती भरतं माहिती आहे तुम्हाला? 75 ते 80 हजार कोटी रुपये भरतं. शहर मोठं होतंय, शहर वाढतंय. मुंबईमध्ये देखील इतक्या एजन्सीज काम करतात, पण इतक्या वर्षांमध्ये त्या सगळ्या एजन्सीशी मिळून, मग ती महानगरपालिका असेल, ती म्हाडा असेल, अजून कुठची ती तुमच्या ज्या काही संस्था असतील जे प्रत्येक शहर म्हणून बघत असतात, त्यांची सगळ्यांची मिळून एक बैठक नाही झाली, एक मीटिंग नाही झाली इतक्या वर्षात. माझ्या आपल्या नगरसेवकांना, माझ्या आपल्या आमदारांना, माझ्या भावी खासदारांना माझी विनंती आहे की ज्या काही गोष्टी इथे येत आहेत, आता हा तुमचा नदीचा प्रकल्प महानगरपालिकेला माहीत नाही, केंद्रातनं पैसे आले आहेत, केंद्र सरकारकडनं काही निविदा काढल्या गेल्या, तो त्याचा प्रकल्प सुरू आहे, महानगरपालिकेला माहीत नाही, जनतेला माहीत नाही, लोकांना माहीत नाही काय चाललंय. तुम्ही उद्या खासदार होणार आहात, आपल्यातले तुमच्यामधले अनेक जण उद्या आमदार होणार आहेत.
नगरसेवक होणार आहेत. नुसता नगरसेवक झालो, आमदार झालो, खासदार झालो म्हणून होत नाही, भागत नाही. या शहरांचं जर समजा नियोजन जर समजा आज नाही झालं, ही फुटतील शहरं, उद्ध्वस्त होतील. आणि या